नमस्कार, सिम्पली निशा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट अशी फरसाणची भाजी करणार आहोत. चला तर मग फरसाणची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. तर इथे मी फरसाणची भाजी करण्यासाठी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, एक वाटी फरसाण, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धनेपूड. आता फरसाणची भाजी करण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचे. त्यानंतर तेल चांगले गरम झाले की यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडली की आता जिरे घालायचे. आता जिरे चांगले फुलले की कढीपत्त्याची पाने. आता कांदा घालायचे आणि कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. आता आलं लसूण पेस्ट घालायचे आणि हे चांगले एकजीव करून 1 मिनिट परतून घ्यायचे. त्यानंतर आता टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. आता टोमॅटो परतून झालेला आहे. आता यामध्ये हळद घालायचे, त्यानंतर लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धनेपूड. आता हे सर्व चांगले एकजीव करून 1-2 मिनिटे परतून घ्यायचे. त्यानंतर आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता याला उकळी आली की यामध्ये फरसाण घालायचे आणि कोथिंबीर घालून हे सर्व चांगलं पाणी आटेपर्यंत 1 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता आपली झटपट अशी फरसाणची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.